आणि आता बातमी साताऱ्यामधून आहे। साताऱ्यातील महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकाराला दमदाटी करण्यात आल्याची माहिती समोर येते। व्हिडिओ काढणाऱ्या पत्रकाराचा वाहतूक निरीक्षकाकडून दलाल असा उल्लेख करण्यात आला। पत्रकारांना दलाल बोलणाऱ्या मुजोर निरीक्षकाची प्रवाशांना सुद्धा दमदाटी आहे। दरम्यान बेजबाबदार अधिकाऱ्यांवर आता निलंबनाची कारवाई करा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे। प्रवाशांसोबत उद्धटपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यावर कधी कारवाई होणार असा सवालही विचारला जातो। लोकांची ट्रेन शूटिंग चालू राहिली तर गाडी सुटणार नाहीये का? शूटिंग चालू राहिली मला आतली भीती काय दाखवून गोष्ट रोज होतं माझ्या बरोबर। तुला काय करायचं ते काय, जोपर्यंत तू शूटिंग काय करत नाही सांगण्याच गाडी जाणार आणि तू खाली ये पाहिजे। पत्र बोला, तुम्ही बोला, मी काय असेल मला सांगा, शूटिंग का करताय मगच गाडी। याच्यासाठी लोकांना त्रास होतोय ते आता लोक बोलताय तुम्हाला, तुम्ही लोकांना दमबाजी करताय। ही लोकांची ट्रेन आहे, 3:30ची गाडी, आता 4:30 वाजले तरी तुम्ही सोडत नाहीये। सांगितलंय की कोण शूटिंग करत होतं, काय प्रॉब्लेम आहे, खाली या। तुम्ही खाली येत नव्हता, नावाला पत्रकार लावलं म्हणजे तुम्ही लोकांना ब्लॅकमेल करायला तयार झाला का? स्वतःच्या नावाच्या एवढं पत्रकार लावलं तुम्ही, अधिकारी त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी हे चालू धंदे केले का? आपल्याला पत्रकार आहे आमच्याकडे ब्लॅकमेल करणारे आजकालचे तर दलाल आहेत। 3:30चे टायमिंग गाडीचं होता। आम्ही 3 मध्ये गाडीमध्ये बसलेलो होतो 3 वाजता, पण त्यांनी 4:30 वाजले तरी गाडी सुटलेली नव्हती। म्हणून आम्ही जाब विचारला तर त्यांनी उलट उत्तरं दिली आणि ज्या वेळेला व्हिडिओ शूटिंग करून आम्ही जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आम्हालाच उलट उत्तर देऊन दमबाजी केली। त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे। महाबलेश्वर आए थे, महाबलेश्वर से हमको 3 बजे का ट्रेन टाइम बोला था बस का, बट वो 4:30 तक नहीं चला। 1.5 घंटा हो गया, ड्राइवर नहीं था। कंडक्टर पहले टिकट लेके रख दिया और फिर बस फिर चला, मतलब 1.5 घंटा हमारा वेस्ट हो गया। हमारा गाड़ी है पुणे से वसई के लिए और 8 बजे का, जो कि अभी मिस हो जाएगा।